संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंबईत जन आक्रोश मोर्चा, देशमुख कुटुंबियांसह नेत्यांची उपस्थिती, धनंजय मुंडेंसह आरोपींचा रावणासारखा पोस्टर ठरला चर्चेचा विषय। वाल्मिक कराडला आधी हॉस्पिटलमधून बाहेर काढा, मुंबईतल्या मोर्चामधून आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी, तर कराडचे रिपोर्ट जगजाहीर करा, दमानी यांचं आवाहन। आकाची प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचं काम सुरू, एसआयटीनं कराडची प्रॉपर्टी जप्त करावी, सुरेश धस यांची मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास अधिकारी बदलला, आता अंबाजोगाईचे डीवायएसपी करणार हत्या प्रकरणाचा तपास, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। अक्षय शिंदेनं बलात्कार केलाच नाही, बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली, बदलापूर प्रकरणात जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी सरकारनं तातडीनं करावी, मनोज रांगेंची पुन्हा मागणी, तर अधिसूचना काढायला 1 वर्ष लागतं का, उपोषणाच्या पहिल्याच दिवशीच रांगेंचा सरकारला सवाल। मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत गद्दारी करू नये, तर खरे जातीवादी कोण हे आता राज्याला कळालं असेल, रांगेंचा सरकारला टोला। शरद पवारांचे पुढील 4 दिवसांचे दौरे रद्द, तब्येतीच्या कारणास्तव डॉक्टरांकडून शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला। राज्यात एसटीचा प्रवास महागला, एसटी दरवाढीला मंजुरी, एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ। ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करण्यावरून वाद, काही संतांचा विरोध, तर काही संत ममताच्या समर्थनात रिंगणात।